नमस्कार मंडळी. टुरिंग अमेरिका, फाइंडिंग अमेरिका अर्थात ताफा या आपल्या चॅनलवर आज आपण जाणार आहोत कर्नी, नेब्रास्का. नेब्रास्का या स्टेटमधल्या कर्नी या गावाला. तिथं एक आर्च म्युझियम नावाचं म्युझियम आहे. एक अतिशय रोमांचक अनुभव. अमेरिकेचा इंटरस्टेट 80 हा एक अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. अमेरिकेची धमनी म्हणलं तरी चालण्यासारखं आहे. एका बाजूला हा रस्ता सॅन फ्रान्सिस्कोला कनेक्ट करतो, दुसऱ्या बाजूला तो न्यूयॉर्कला कनेक्ट करतो. आणि तो मधल्या अमेरिकेतल्या बऱ्याचशा स्टेट्समधनं तो जातो. या रस्त्याचे एक इतिहास आहे. वास्तविक अमेरिकेचा इतिहास उणापुरा 200-250 वर्षांचा आहे. त्या रस्त्याचा इतिहास देखील तितकाच जुना आहे. तर अमेरिकेमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे जे स्थलांतर झालं, मग ते सोन्याच्या शोधासाठी असेल, रोजगाराच्या शोधासाठी असेल, एक मोठ्ठच्या मोठं स्थलांतर अमेरिकेमध्ये झालं. आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे लोकं चालत, चालत बैलगाड्यांमध्ये बसून, घोड्यांवर बसून कसेबसे ते पोहोचले पश्चिमेला. त्याच्यासाठी त्यांनी वेगळ्या-वेगळ्या ट्रेल्स वापरल्या. मग त्याच्यामध्ये ओरेगॉन ट्रेल असेल किंवा टेक्सास ट्रेल असेल किंवा कॅलिफोर्निया ट्रेल असेल. अशा ट्रेल्स वापरून ही माणसं हजारोंच्या संख्येनं चालत-चालत, वर्षानुवर्ष चालत-चालत पूर्वेकडून पश्चिमेकडे आली. तर हा जो इंटरस्टेट 80 आहे, तो ओरेगॉन ट्रेलचा भाग आहे. आणि नेब्रास्कामध्ये कर्नी नावाच्या गावामधून हा रस्ता जातो आणि त्या गावामध्ये या रस्त्याचं एक अतिशय यथोचित स्मारक त्यांनी तयार केलंय. आणि त्या स्मारकामध्ये ते इट्स अ म्युझियम आणि त्या म्युझियममध्ये त्यांनी या रस्त्याची एक गोष्ट तुम्हाला सांगितली, की हा रस्ता कसा चालू झाला, या रस्त्यानं कसे माणसं गेले आणि त्यांना कुठली चॅलेंजेस त्यांना फेस करावे लागले. तर आज आपण ते म्युझियम बघणार आहोत. आणि त्या म्युझियमच्या योगानं आपण या रस्त्याचा इतिहासाचा शोध घेणार आहोत. याची आपल्याला त्यातून निश्चित खात्री पटेल, की आपल्या पूर्वजांनी किती कष्ट करून आपल्याला ही ही भूभाग दाखवला, ही जमीन दाखवली. एक अतिशय सुंदर कथा. या अशा वाऱ्यातून, वादळातून ही माणसं एकच एक ध्यास आणि ध्येय मनामध्ये घेऊन असंख्य मैल दिवस-रात्र चालत राहिले. थंडी असेल, ऊन असेल, वारा असेल, कशाचीही पर्वा न करता ही माणसं चिखलातून, बर्फातून चालत राहिली. फक्त चालत राहिली. ध्येय एकच, की एक तर ओरेगॉनला पोचायचं, नंतर याच वाटेवरती मरायचं. दुर्दम्य आशावाद. एका दुर्दम्य आशावादाचं हे अतिशय बोलकं उदाहरण. व्हॉट मेक्स अमेरिका? तर हा आशावाद मेक्स अमेरिका. या वाटेवरती कित्येक बैलगाड्यांची चाकं तुटून पडली. कित्येक लोकांनी त्यांच्याबरोबर आलेलं सामान फेकून दिलं. कोणाचे ऑर्गन, कोणाचे पियानो, कोणाच्या खुर्च्या. अहो इतकंच काय कोणाचे तरी आई-वडील, कोणाचा तरी मुलगा-मुलगी इथंच रस्त्यावरती कैलासाच्या वाटेला निघाले. हा अंत्यविधी करून हा अमेरिकन माणूस परत चालतच राहिला. अशा सगळ्या महत् प्रयासानंतर मग एक अद्भुत प्रयोग अमेरिकेनं बघितला. तो म्हणजे घोडागाडीतून लोकांना ईस्ट कोस्टवरून वेस्ट कोस्टवर नेण्याची सर्व्हिस सुरू झाली. असा एखादा कोचमन असायचा. तो तुमचं सामान सगळं त्याच्या घोडागाडीमध्ये घालायचा आणि तो तुम्हाला ईस्ट कोस्टपासून ते तुमच्या गंतव्य वेस्ट कोस्टपर्यंत तो नेऊन सोडायचा. या एका फेरीसाठी तो $500 चार्ज करायचा.
याच्यानंतर सुरू झाली ती म्हणजे युनियन पॅसिफिक रेल्वे. एक अतिशय क्रांतिकारी गोष्ट. आणि त्याच दरम्यान मोटरसायकलचा शोध लागला आणि एक वीर त्याची मोटरसायकल घेऊन त्या खाचखळग्याच्या रस्त्यातून तडक वेस्ट कोस्टपासून निघाला आणि त्यानं न्यूयॉर्क गाठलं. तर हा त्याचा होता रस्ता. मोटरसायकल नंतर कार आली. लोकांनी अतिशय हौशेनं कार घेतल्या. फोर्डनी काय-काय नवीन मॉडेल डेव्हलप केली आणि मग एखादा वीर त्याची कार घेऊन अमेरिका बघण्यासाठी घरातनं बाहेर पडला. मग या कारच्या पुढं कन्व्हर्टिबल कार झाल्या आणि या कारमध्ये बसून मला सिनेमा कसा बघता येईल अशी मग ड्राईव्ह इन थिएटर्स निघाली आणि मग त्या ड्राईव्ह इन थिएटरमध्ये तुम्ही फक्त तुमची कार घेऊन जायची आणि समोर स्क्रीनवरती तुम्हाला ते सिनेमा दिसायचा. आणि मग आली ही अमेरिकेची सिग्नेचर हॉटेल्स. त्यातल्या त्या चेकर्ड टाइल्स, त्या गुलाबी रंगातल्या वेट्रेसेस, त्या लाल रंगाच्या खुर्च्या आणि या सगळ्यातून अशी अमेरिका पुढं-पुढं जात राहिली. आणि त्या म्युझियमच्या खिडकीतून तो तुम्हाला दिसतोय, तो आहे आजचा आय-80. एका प्रचंड मोठ्या प्रवासाचा तो साक्षीदार आहे. या रस्त्यावरून प्रवास झालेलाच आहे. परंतु या रस्त्यानं अमेरिकेचा जो प्रवास करून दिलेला आहे, तो केवळ अद्वितीय आहे. कोण एकेकाळी आपलेच पूर्वज या रस्त्यावरून बैलगाडीमधून खस्ता खात, बर्फातून गेलेले आहेत. त्यांचे नातेवाईक याच रस्त्यावरती कुठं-कुठं वैकुंठालाही गेलेले आहेत. अनंत यातनातून ते इथं आलेले आहेत आणि आज आपल्यासमोर त्यांच्या कष्टातून इतका सुसज्ज असा रस्ता तयार झाला, इतका सुसज्ज असा देश तयार झालेला आहे, की ज्या रस्त्यावरून आपण आपली टेस्ला भरधाव वेगानं घेऊन जाऊ शकतो, की जी स्वतः चालवावी देखील लागत नाही, जी गाडी आपली आपण चालते. बघा म्हणजे आपण कुठून कुठपर्यंत आलोय. आणि याचं श्रेय नक्कीच या रस्त्यावरून गेलेल्यांचं आणि हा रस्ता तयार करणाऱ्यांचं आहे. त्या सर्वांचे आभार. कधी नेब्रास्कात गेलात तर जरूर कर्नीला जा. आर्च म्युझियमला भेट द्या. तुम्हाला आमचा आजचा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागामध्ये याच ठिकाणी, याच वेळी. टुरिंग अमेरिका, फाइंडिंग अमेरिकामध्ये.